आम्ही चाललो आता उज्जैनला. तर उज्जैनला जायचं म्हटल्यानंतर हे अशा बंटर लोकांची गरज असते ऑफकोर्स, आणि त्यात वन अँड ओनली मी. तर आम्ही तिथे पोहोचलो मस्तपैकी तयार शयार होऊन आणि निघालो आहे जवळपासची मंदिरं वगैरे बघायला. ऑफकोर्स या मॅडमची शॉपिंग चालू आहे इकडे. हिचं नाव सुप्रिया आहे आणि तिकडून आम्ही कालभैरवाच्या दर्शनासाठी आता रवाना होणार आहोत. आणि तिकडे असं झालं होतं की तिकडे ना खूपच गर्दी असल्यामुळे तिकडचा नजारा आम्हाला काही टिपता नाही आलेला आहे. तर तिकडे ना कृष्णांचं आणि एक सुदामाचं मंदिर होतं आणि त्यांचं असं मस्तपैकी पेंटिंगच्याद्वारे सगळं लिखित एक्सप्लोर केलं होतं. रात्रीचा नजारा बघण्यासारखा होता तिकडचा उज्जैनचा, कारण एक वेगळीच वाईब हो तिकडे. आणि मग आम्ही भस्म आरतीच्या दिशेने रवाना होत असल्याचा हा एक दृश्य आहे. छान असं अटायर करून यांची बघा मस्त मजेत आहेत, मौला आहे ते. चहा तो बनताय बॉस. नेक्स्ट डे कट टू कट आम्ही ओंकारेश्वरला गेलो. 5:30 हे दृश्य आहे आणि हा झुलता पूल आहे हा. आणि तिथलं एक वेगळं आहे यार, नर्मदे काठावरचं जे नजारा आहे तो अप्रतिम आहे. ही अशी घाटपूजा वगैरे होते तिथे, बघतच बसावं वाटतं, इतकं अद्भुत आहे ते. आणि तिथे थोडेसे फोटो करून आम्ही नेक्स्ट टू कट इंदोरचा पॅलेस अप्रतिम. फोटोसाठी तर काय विचारू नका, फक्त तुम्हाला खूपच फिरावं लागणार. तर अशी होती आमची स्मॉल आणि स्वीट ट्रिप उज्जैन.